नमस्कार. मी डॉक्टर उत्तम शिराळकर. मी इंग्लंडमध्ये सर्जन आणि सायकॅट्रिस्ट म्हणून काम केलं आहे. त्यात सुद्धा माझं विशेष क्षेत्र जे होतं ते होतं सायको ऑन्कॉलॉजी, म्हणजे कॅन्सरचे मानसशास्त्र. आता जगभर कॅन्सरच्या पेशंटच्या मानसिक गरजा आणि त्यावरचे उपचार हे सगळीकडे त्याची जाणीव झालेली आहेत आणि भारतात सुद्धा आता याबद्दलचे उपचार सुरू झालेत. मी स्वतः या बाबतीत भारतात कार्यरत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून मी आज एका अशा व्यक्तीशी आपलं संभाषण होणार आहे. हा एक पॉडकास्ट आहे की ज्या व्यक्तींनी डॉक्टर म्हणून कॅन्सर पेशंटना ट्रीटमेंटसुद्धा दिलेली आहे आणि घरातल्या कॅन्सर पेशंटची शुश्रूषा आणि सांभाळसुद्धा केलेला आहे. तर ऐकूया अशा व्यक्तीचे व्यक्तिगत अनुभव, ज्यातनं आपल्याला काही माहिती कळेल, काही शिकता येईल. नमस्कार डॉक्टर आशा मिरगे. आपलं मागे फोनवर मी भारतात आलेलो असताना आपलं फोनवर संभाषण झालं होतं आणि मी तुम्हाला माझ्या फील्डबद्दल माहिती दिली की मी सायको ऑन्कॉलॉजी म्हणजे कॅन्सरचं मानसशास्त्राची बाजू सांभाळतो व्यावसायिकदृष्ट्या आणि त्या मी इंग्लंडमध्ये आहे आणि त्याच्या संबंधात मला आता भारतात काम करायचं आहे. याच्या संबंधी मी आपल्याला फोन केलात आणि तेव्हा जे काही आपलं संभाषण झालं, जे काय मी तुमच्याबद्दल तुम्ही जे माहिती सांगितलीत ते ऐकल्यानंतर मला असं वाटतं की जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही तुमचा जे अनुभव आहेत या विषयावरचे, एक तर डॉक्टर म्हणून तुम्ही स्वतः अकोल्यामध्ये प्रॅक्टिसिंग गायनेकोलॉजिस्ट आहात, तर तुमच्या स्वतःबद्दलची तुम्ही वैयक्तिक जी माहिती सांगितलीत आणि सध्या जे तुमच्या आयुष्यात कॅन्सर बद्दल जे काही घटना घडलेल्या आहेत आणि त्याचा अनुभव घेऊन तुमची जी सामाजिक कार्याची आवड आणि ज्याच्यात तुम्ही ॲक्टिव्हली इन्व्हॉल्व, त्याच्याबद्दल तुमचे जे पुढचे प्लॅन्स आहेत त्याच्याबद्दल आपण आज जरा बोलूया. त्यामुळे माझा पहिला प्रश्न की जे तुम्ही मला सांगितलं की कॅन्सर आणि तुमचं वैयक्तिक आयुष्य याच्याबद्दल तुम्ही आम्हाला म्हणजे मला आणि लोकांना इतर काय सांगाल? नमस्कार, मी डॉक्टर आशा मित्र. सरांनी आता जसं सांगितलं असं कॅन्सर आपल्या मराठीत आपण म्हणतो तसा माझ्या 5वीला पुंजलेला. मी जेव्हा मेडिकलला ऍडमिशन घेतली 1978 बॅचला माझी मेडिकलला ऍडमिशन झाली. मेडिकलला ऍडमिशन घेतली 2 वर्ष झाल्यावर सेकंड MBBS मध्ये जेमतेम पॅथॉलॉजी मध्ये कॅन्सर शिकायला लागले आणि 81च्या जून मध्ये म्हणजे माझ्या सेकंड MBBSच्या फायनल परीक्षेच्या वेळेला किंवा त्यानंतर त्या पुढे माझ्या वडिलांचं वय जेव्हा फक्त 42 वर्ष होतं, सॉरी 41, आई ही 37 वर्षाची होती. आम्ही 4 बहिणी 2 भाऊ, मालगुजार फॅमिली. मालगुजार म्हणजे काय? शेतकरी. शिक्षणाचा गंध नाही. वडिलांना माझ्या कॅन्सर डिटेक्ट CA इसॉफेगस. आता 1981-82 मध्ये कॅन्सरची पोझिशन अशी होती जी आजही थोड्याफार प्रमाणात आहे की कॅन्सर म्हणजे कॅन्सर म्हणजे नो आन्सर. त्यामुळे आमच्या कुटुंबावर एकदम पहाड कोसळला. मी सगळ्यात मोठी, 4 बहिणी 2 भाऊ. सगळ्यात छोटी बहीण तिसरीत होती. म्हणजे खऱ्या अर्थानं कच्चा आवा. मग धावपळ, मग टाटा मेमोरियल. मी तेव्हा बरोबर 20 वर्ष काही महिने म्हणजे मला 21वा वर्ष चालू होतं. मी वयाच्या 21व्या वर्षी माझ्या वडिलांना घेऊन टाटा मेमोरियल येथे, ते वर्ष होतं जेव्हा नर्गिसजींना कॅन्सर झाला होता. तो सुनील दत्त आणि नर्गिस सुद्धा तिथं असायची. त्यांना पाहायला सगळी फिल्म इंडस्ट्री पण असायची. तिथलं इन्व्हेस्टिगेशन झालं. बायोप्सी इकडे कुठेच व्हायची नाही तेव्हा. बायोप्सी महाराष्ट्रभरात कुठेही रेडिओथेरपी व्हायची नाही. आम्ही तेव्हा फक्त त्याला लाईट म्हणायचो. रेडिओथेरपी शब्दही जनरल लोकांना माहिती नसायचा. वडिलांना लाईट दिले, 28 लाईट. बायोप्सी केल्यावर डायग्नोसिस कन्फर्म झाल्यावर इपिथेलियल ल्युमेन एकदम क्लिअर झाली. जो टिपिकल रॅक्टेल अपिअरन्स होता तो गेला. गिळता यायला लागलं. 15 ऑगस्टला आम्ही घरी आलो. जून ते ऑगस्ट वी वेर देअर मुंबईत. इकडचं सगळं ठप्प. माझा अभ्यास, बाबांची नोकरी, बाबांचं घराकडे लक्ष, बाबांचं शेतीकडे लक्ष, काहीही नाही. आणि जस्ट त्याच्या 6 महिन्यात म्हणजे जानेवारीला पुन्हा एकदा वडिलांना गिळता यायला नाही लागलं. सेकंडरी फाउंड देअर ओनली, जिथे प्रायमरीज होत्या तिथेच. आणि लिव्हर. वडील म्हणाले आता मला काही करायचं नाही, ना मला ऑपरेशन करायचंय, ना मला ट्रीटमेंट घ्यायची. आणि ऑफकोर्स 31 मार्च 2082 माझ्या वडिलांची डेथ झाली. माझी कॅन्सरशी पहिली ओळख. हाय हॅलो टू द कॅन्सर. समजत्या ना समजत्या, बाकी फॅमिलीचं जे काय झालं ते झालं. मी लव्ह मॅरेज केलं. 87 मध्ये मी लग्न केलं. सगळ्या बहीण भावांची शिक्षण थोडीशी सुतीपाती लावून एका भावाला वडिलांच्या जागेवर हे करून शेतीवाडी सगळं. 87 मध्ये झालेलं माझं लग्न. सप्टेंबर 2002 मध्ये माझे मिस्टर, त्यांचं वय 42 आणि माझंही वय 42. लव्ह मॅरेज असल्यामुळे आम्ही क्लासमेट. पोटात
काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय. काय झालं असेल बरं? पोटावर हात ठेवला, सोनोग्राफीला नेलं. 16 by 18 by 12 सेंटीमीटरचा मोठा गोळा, श्वास मसल पासून लिओमायोसार्कोमा. सार्कोमा म्हणजे रेडिओ रेजिस्टंट. तोपर्यंत असं वाटायचं की कॅन्सर म्हणजे लाईट, म्हणजे पेशंट चांगला बऱ्यापैकी. मोठं ऑपरेशन अकोल्यातच डॉक्टर अरुण भागवत म्हणून आमचे जनरल सर्जन आहेत, त्यांनी केलं. 20 बाटल्या रक्त, 7 तास त्या काळात ऑपरेशन चाललं. 2002, 26 सप्टेंबर 2002. माझं वय वर्ष 42. गोळा काढला, पॅथॉलॉजीला पाठवला, कॅन्सर डिटेक्ट झाला. आणि वयाच्या 42व्या वर्षी मी माझ्या नवऱ्याला घेऊन पुन्हा टाटा मेमोरियल, अडवाणी नावाचे सर तिथे अंको होते त्यावेळी, अंकोलॉजिस्ट. रेडिओ रेजिस्टंट म्हणून किमोथेरपी, वर्षभर किमोथेरपी घेतली. त्या लिजन वरून 6 ठिकाणी बायोप्सी घेतली. पेशंट ऑल घरी आलो. जेमतेम 1-1.25 वर्षात पुन्हा आक्रमण, पुन्हा मागचंच सर्कल. आणि 9 डिसेंबर 2004 माझ्या मिस्टरांची डेथ. म्हणजे 21व्या वर्षी मी माझ्या बाबांना घेऊन टाटा मेमोरियल मध्ये, 42व्या वर्षी मी माझ्या मिस्टरांना घेऊन टाटा मेमोरियल मध्ये. थोडं हुशास केलं. एकुलता एक मुलगा होता, त्याला मोठा केलं. तो 13 वर्षाचा होता, मिस्टर गेले त्यावेळी. आता त्याचं वय 36 वर्ष. 30 सप्टेंबर 2024 माझं वय 63 वर्ष. मुलाला पोटामध्ये डिस्कम्फर्ट वाटला, थोडीशी धास्ती, थोडस सिंगल लेडी, म्हणजे सिंगल चाइल्ड अँड सिंगल पॅरेंट. थोडं डॉक्टर असल्यामुळे ओव्हर कॉन्शियस. सोनोग्राफी करायला गेलो. पोटामध्ये, स्टमक मध्ये छोटे 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 53 गोळे. प्रायमरी डिओडिनम मध्ये 2.5 सेंटीमीटरचा एक गोळा. आणि त्याच्या म्हणजे GIT-च्या गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्टच्या बाहेर 10 लिम्फ नोड्स. सगळ्यात मोठी लिम्फ नोड 6 सेंटीमीटर बाय 8 सेंटीमीटर. एकूण पोटात 53 ट्युमर्स. म्हणजे पहिलं उत्तर डॉक्टरचं, मॅम इट्स इनऑपरेबल. व्हॉट्स एव्हर इट इज इनऑपरेबल. रेडिओलॉजिस्ट कडून सिटी वाल्याकडे, सिटी वाल्याकडून डोटापेट वाल्याकडे, डोटापेट, पेट, बायोप्सी, ओस्कोपी, डायग्नोसिस कन्फर्म. न्यूरो एंडोक्राइनल ट्युमर्स, रेअर ट्युमर, रेअर कॅन्सर, बट कुड बी ट्रीटेड प्रॉपरली बाय आयसोटोप थेरपी. कारण आता आपण 1981 मध्ये नाहीये, आता आपण 2024 मध्ये आहोत. असं मी स्वतःला पण समजावलं आणि लोकांनी पण मला समजावलं. वयाच्या 63व्या वर्षी पुन्हा, कारण आयसोटोप थेरपी महाराष्ट्रात टाटा शिवाय कुठेही होत नाही. पुन्हा त्या टाटा मेमोरियल, डॉक्टर शैलेश श्रीखंडे, डॉक्टर पुराणिक, डॉक्टर बात्रा, ऑन्को फिजिशियन, ऑन्को सर्जन, ऑन्को रेडिओलॉजिस्ट, ऑन्को एंडोक्रिनॉलॉजिस्ट, एंडोक्राईन ट्युमरसाठी स्पेशालिस्ट. टीम एकदम चांगली आहे, एक्सपिरियन्स असल्यामुळे परफेक्ट. आणि मागच्या 1.5 वर्षात त्याला आयसोटोप थेरपी चालू आहे. टचवूड मध्ये जे आम्ही अर्धी ट्रीटमेंट झाल्यानंतर साधारण त्याचं पेट डोटापेट केलं, 30% लिजन इज रिकवर्ड, मतलब इज रिव्हर्टिंग. अशा स्टेजमध्ये आम्ही आहोत. आता हे करत असताना जो तुमचा प्रश्न डोळ्यातही दिसतो, मला कसं काय फेस केलं, एकमेव उत्तर सांगते, पर्याय नाही. मीच रडले तर त्यांनी कुणाकडे पाह. हा खरा आतला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, मग जे व्हायचंय ते होईल, बघू की, करून तर पाहू. आजही आता 5 ऑगस्टला त्याचं शेवटचा डोटापेट पेट आहे की बाबा कदाचित त्याला आता ट्रीटमेंट लागणार नाही असं डॉक्टर म्हणतात. लेट अस सी. असा कॅन्सरची आणि माझी ओळख 21, 42, 63. आणि बाबा, नवरा, पोरगा. म्हणजे ही ओळख कोणालाही नको असते. ते तुम्हाला इतकी घट्ट ओळख झाली आणि ते तुम्ही इतक्या धारसानी, म्हणजे मी पहिल्यांदा जेव्हा ऐकलं आणि आज सुद्धा दुसऱ्यांदा ऐकतो तेव्हा ऐकताना सुद्धा एवढं तुमचं, म्हणजे तुमच्या धारिष्ठाचं तुम्ही ज्या रीतीने सगळं एवढं पेललंय, खरंच अवघड आहे. तर याच्यावरनं मला आता सांगताना एक गोष्ट विसरले. मध्ये 8 वर्ष अगोदर, जवळपास काहीतरी 2017-18 मध्ये माझी आई, वय वर्ष 78, तिला ब्रेस्ट कॅन्सर. तिचं आम्ही MRM केलं, मासिव्ह रॅडिकल मॅस्टेक्टमी. आणि टचवूड ती अजूनही चांगली आहे. अच्छा. अरे, इट वॉज डन विद इन टाइम. सो दॅट वॉज माय फर्स्ट सक्सेस. कॅन्सरच्या तोंडावर मारली मी पहिली थापड होती की मी माझ्या आईला जिवंत ठेवलं. आणि आता मी त्याला दुसरी थापड मारणार आहे, माझ्या मुलाला, मी माझ्या आयुष्यात. असं स्पिरिट, हे स्पिरिट इतरांच्या मध्ये पण आपल्याला हे करायचं. आपण बोललो याच्याबद्दल, पण त्याच्या आधी तुम्हाला एक प्रॅक्टिकल प्रश्न विचारायचा आहे की मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे माझा उद्देश असा आहे की कॅन्सरबद्दलची जी मानसिक जी एज्युकेशन, सायकोलॉजिकल सपोर्ट किंवा सायकोलॉजिकल अवेअरनेस जातो, तो फार महत्त्वाचा आहे. त्याच्या डिटेल नंतर बोलीन. पण ह्या सगळ्या आता तिन्ही ठिकाणी, म्हणजे तुमचे वडील, तुमचे पती आणि तुमचा मुलगा, हे ज्यावेळेस डायग्नोज झालं आणि हा
बरेच डॉक्टरांना आणि पेशंटचा प्रश्न असतो की डायग्नोज झाल्यानंतर बऱ्याच वेळेला पेशंटची फॅमिली डॉक्टरांना असं सांगते की अहो तुम्ही यांना काही या पेशंटला त्या पेशंटला निदान सांगू नका कॅन्सरचं. आता तुमचा ह्याच्यात डबल रोल आहे की तुम्ही स्वतः डॉक्टर आहात, तुम्हाला सुद्धा पेशंट म्हणजे तुमच्याकडे सुद्धा असे गायनीचे पेशंट्स आले असेल की ज्यांना तुम्ही कॅन्सर डायग्नोज केला आणि तुम्हाला अनुभव आला असेल की काही काही पेशंटचे नातेवाईक असतात तुम्ही पेशंटला सांगू नका. तर या ह्याच्यात आता हे जे आपलं संभाषण लोक बघतील त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल लोकांना, की काय तुमचं मत काय आहे? तर तुम्ही दोन्हीकडनं की काय मेडिकली काय योग्य आहे आणि पेशंटच्या मानसिक आणि कुटुंबाच्या दृष्टीने तुमचं काय मत आहे, तुमचं काय एक्सपिरियन्स आहे? मी स्पष्टपणे सांगते की उलट पक्षी डायग्नोसिस झाल्याबरोबर पेशंटला व्यवस्थितपणे बसवून तुला काय झालंय हे आपण त्याला सांगितलं तर त्याच्याकडून आपल्याला येणारा सपोर्ट जो आहे तो जास्त चांगला. कारण आता कॅन्सरला न ओळखणारा माणूस अनपढ सुद्धा नाहीये. विषय क्रमांक 1. विषय क्रमांक 2, तुम्ही कोणापासून लपवताय? मला काय झालंय हे समजण्याचा पहिला अधिकार तर माझाच आहे, बरोबर. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, गब्बर से तुमको एक ही आदमी बचा सकता है, खुद गब्बर. मी ठरवेल. म्हणजे माझ्या मुलाच्या आणि पतीच्या बाबतीत, बाबांच्या बाबतीतलं मला फारसं आठवत नाही कारण तेव्हा मी 21 वर्षाची होते. सायकोलॉजी वगैरे बाकीच्याच मॅनेजमेंटमध्ये मी इतकी गडबडून गेले होते, माझ्या अंगावर येऊन पडलं ते. पण माझ्या मिस्टरांच्या आणि पोराच्या बाबतीत मी तुम्हाला सांगते की जसं त्यांना कळलं की मला कॅन्सर झाला आणि मग त्यांना कळलं की आपल्या लोकांसाठी, म्हणजे माझ्या मिस्टरांचे आई बाबा दोघे जिवंत होते, किंवा आता सोनाच्या बाबतीत मी जिवंत आहे. त्यातलं जस्ट लग्न झालेलं होतं, 1.5 वर्ष झालं होतं लग्नाला. प्रचंड प्रेम करणारी आणि सपोर्ट करणारी बायको आहे त्याची माझी सून. यांच्यासाठी मला जगायचं आहे. हे बीड या दोघांमध्ये मी डेव्हलप केल्यामुळे पॅलिएटिव्ह 2.5 ते 3 वर्ष माझे मिस्टर जगले. पोराला तर मी तुम्हाला सांगते ना, मी वापस आणलं त्याला 1001. कारण आता ट्रीटमेंटचा सगळा बाज किंवा क्वालिटी ऑफ द ट्रीटमेंट ही वाढलेली आहे. पहिलेसारखं कॅन्सर म्हणजे कॅन्सर असं आता राहिलेलं नाही आहे. आपल्या आजूबाजूला कॅन्सर सफरर सोडून द्या, कॅन्सर सर्व्हायव्हर सुद्धा खूप असतात. याला 15 वर्ष झाले, याला 10 वर्ष झाले, याला 18 वर्ष झाले. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं माझ्या आईला 8 वर्ष झाले, 9 वर्ष झालं आणि वयाच्या 78व्या वर्षी झालं ती. आणि चांगले ठणठणीत ठणठणीत आहे, 40 वर्षाची आहे. थांब म्हणते तुला भाकर करून खाऊ घालते. या पद्धतीनं उलट पक्षी त्यांना सांगणं आणि त्यांना आतून पक्का करणं एक उद्देश, आतून त्यांचं फायटिंग स्पिरिट प्रज्वलित करणं दुसरा उद्देश, आणि त्यांना त्यांच्यामध्ये होणाऱ्या प्रत्येक बदलाला आपल्याला मला माहीतच नसलं की मला कॅन्सर आहे तर ठसका लागला तर मी सांगणार नाही, अरे घाई खाल्लं, अरे पाणी जोरात पिल्या गेलं, अरे जरा तिखटच होतं, असं म्हणून मी टाळेल. उलट पक्षी मला माहिती असलं तर ते मी नोट करून ॲज अर्ली ॲज पॉसिबल ट्रीटिंग डॉक्टर पर्यंत पोहोचवेल. कारण मला माहिती आहे की मला काहीतरी स्पेशल रोग झालाय. अगदीच. याच्यात आणखीन 1-2 फक्त मी गोष्टी ऍड करीन. एक म्हणजे बऱ्याच वेळा जे लोक सांगतात ना फॅमिली मेंबर्स, ते त्यांच्या एन्झायटीपोटी सांगतात पेशंटच्या याच्यापेक्षा. त्यांना स्वतःला ती धास्ती असते की पेशंटची रिॲक्शन काय होईल ते. हे बरोबर आहे की पहिल्यांदा पेशंटला धक्का बसेलही, फॅमिली मेंबरलाही धक्का, पण त्या धक्क्यातनं सावरणं हे फार महत्त्वाचं आहे. त्याला तेच आणि उलटा असा परिणाम होतो. बऱ्याच वेळा तुम्हाला माहिती आहे की बऱ्याच वेळा पेशंटला सुद्धा कळतं आणि त्यांना उलटा फॅमिली मेंबरवरचा आणि डॉक्टरांचा विश्वास कमी होतो की मग त्यांना हे कळतं की डॉक्टर आणि फॅमिली मेंबर्स खरं सांगत नाही आहेत. त्याच्यामुळे हे इनफॅक्ट पेशंटच्या नात्यामध्ये त्याच्या स्वतःच्या मानसिक ताकदीसाठी आणि एकंदर कौटुंबिक स्वास्थ्यासाठी चांगली गोष्ट नाही आहे डायग्नोसिस पेशंटपासून लपवून ठेवणं. म्हणून हा एक साधा मेसेज जरी आपण लोकांपर्यंत पोचवला तरी लोकांना फायदा होईल. पण ह्याच्यात मला फार पुढचं महत्त्वाचं असं वाटतं की आपल्याशी बोलताना तुम्ही तुमची एक म्हणजे हा जो कॅन्सरची जी समस्या आहे त्याच्याबद्दल तुम्हाला ज्या तुम्ही अडचणीतनं गेला तर त्याच्यात तुमचा स्वभाव, तुमच्या व्यावसायिक निष्ठा हे पाहिल्यानंतर तुम्ही असा विचार केला की माझं एक वेळ ठीक आहे, मी एक डॉक्टर आहे म्हणून मी हे सांभाळू शकले एवढं, बाकीचे इतर आजूबाजूला असे बरेच लोक आहेत की ज्यांना बऱ्याच अडचणी येत असतील आणि त्यासंबंधी तुमचं प्लॅनिंग सुरू झालेलं आहे की बाकीच्या लोकांना कॅन्सरबद्दन जे लोक जातात, पेशंट जातात, त्यांचे फॅमिली मेंबर जातात, त्यांच्यासाठी तुम्हाला काहीतरी करायची तुमची योजना सुरू झाली आहे. तर ते काय काय तुमच्या डोक्यात आहेत, काय म्हणजे त्याचा स्पॅन काय आहे आणि कसं करणार ते जर मी सांगितलं लोकांना तर लोकांना सुद्धा त्याच्याबद्दलचं काही कॉन्ट्रीब्यूट ज्यांना करायचं असेल
लोकांना, डॉक्टरांना, बाकीच्या ज्यांना कुणाला समाजासाठी असं काही करायचं असेल तर त्यांना यातनं हे सुरुवातीचीच फक्त मला म्हणजे लोकांना सुद्धा मला हे सांगायचं आहे की ही आत्ता कल्पना म्हणून या संबंधात आहेत. अजून त्याचे प्रॅक्टिकल तुम्हाला स्टेप्स घ्यायच्यात. पण लोकांना आणि मला सुद्धा तुम्ही सांगितलं की काय तुमच्या डोक्यात याबद्दल चालू आहे ते जर तुम्ही शेअर केलं तर बरं होईल. पर्यंत माझ्या मुलाचं ट्रीटमेंट पार्ट बंद होत नाही, म्हणजे 2 किंवा 4 महिने हे मी चालू करणार नाहीये. पण मागच्या 1.5 वर्ष झाले त्याचं प्लॅनिंग इज टू बी डन, हाऊ इट इज टू बी डन, या पद्धतीचा थोडासा काहीतरी स्केलेटन आराखडा हा माझ्या डोक्यात तयार. कारण आपण जे आता बोललात ना की पेशंटला सांगू नका, याचा बेसिक उद्देश त्यांची स्वतःचीच एन्झायटी असते कुटुंबातल्या लोकांची. याचं कारण आहे की कुटुंबच कोलबडतं. एक पहिला मोठा दणका बसतो आर्थिक, 2 सगळ्यांनाच दणका बसतो मानसिक. आता माझा बाबा जाणार, आता माझा लेक जाणार, आता माझा भाऊ राहणार नाही, आता माझा नवरा बायको जे कोणी असेल पार्टनर राहणार नाही. अशा पद्धतीचं जो एक धाक ज्याला म्हणतो धास्ती अशी जी असते, त्यामुळे त्या कुटुंबाचं सर्वांगीण नुकसान होतं. आणि आपण ट्रीटिंग डॉक्टर पेशंट, त्याची ट्रीटमेंट, त्याची स्टेजेस, त्याची मानसिकता याचा विचार करतो आणि त्याच्या आजूबाजूचं जे कुटुंब आहे आपण खरं म्हणजे कोणीच विचारच करत नाही. कारण मी मुलगी म्हणून पित्यासोबत, पत्नी म्हणून पतीसोबत आणि आई म्हणून पुत्रासोबत जेव्हा जाते मी काही कोणाच्या खिसगणतीतही नसते. आणि त्या वेळेला मला असं वाटतं की मी स्ट्रॉंग उभी नाही राहिली तर हे कसे राहतील. त्यांना स्ट्रॉंग करण्यासाठी ज्या गोष्टी काही कराव्या लागतात त्या असल्या पाहिजे. कौटुंबिक, कुटुंबात किती लोक आहेत, त्यांची शिक्षण काय म्हणतात, त्यांचं इन्कम कसं आहे याची चौकशी करणे, पाहिजे तिथे मदत कर, गॅप फिलिंग, हेल्प व्हेअर इट इज निडेड, अशा टाईपचं. मानसिक, आपण स्वतः सायको ऑन्कॉलॉजिस्ट आहात असं मी म्हणेन. सायकोलॉजी कन्सर्न विथ द कॅन्सर यावर. त्यामुळे वारंवार समुपदेशन घेणं कदाचित वेळेअभावी पेशंटला परवडणार नाही. मग ते आपल्याकडून विनामूल्य वेळोवेळी त्याचं टाइम टेबल ठरवून दिल्या गेलं तर काही हरकत आहे का? मग ते कसं हे मी सांगणार आहे तुम्हाला. आर्थिक खरंच किती लागतात पैसे, मधले काही एजंट्स आपल्याला फसवत आहेत का, खरोखर या ट्रीटमेंटला इतका पैसा लागतो का, याची बेसिक इन्फॉर्मेशन त्या पेशंटला मिळायला पाहिजे. ज्या देशात, ज्या राज्यात, ज्या सेंटरवर तो ट्रीटमेंट घेऊन राहिला तिथे त्याला असलेली ट्रीटमेंट किती रुपयात व्हायला पाहिजे याची प्रायमरी आणि खरी माहिती त्याला मिळाली पाहिजे. वैद्यकीय जेव्हा डॉक्टर म्हणून जातो इट इज क्युरेटिव्ह, दिस इज पॅलिएटिव्ह, पेशंटला काय कळत नाही आणि तो ब्लाइंडली न समजता त्याला फॉलो करत राहतो. काही वैद्यकीय प्रश्न असतील तर त्यांची उत्तर, व्यायाम कोणता करावा, डाएट कोणता घ्यावा, या मेडिसिनचे दुष्परिणाम काय, मेडिटेशन करावं का, समुपदेशनाला जावं का, काही सक्सेस स्टोरीज खरंच आहेत का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण दिली पाहिजे. मग कशी द्यायची? हेल्पलाईन केली तर 24 तास कोणी बसू शकत नाही. म्हणून आपण 200-250 पेशंट्सचे ग्रुप तयार करावे व्हॉट्सअप. पेशंटला प्रश्न पडला की त्यांनी त्या व्हॉट्सअप ग्रुपला टाकून द्यावा. हे प्रत्येक ग्रुपवर तुमच्या माझ्यासारखे या पद्धतीनं मदत करण्याची इच्छा असणारे, थोडंसं नॉलेज असणारे, नसेल तर ते नॉलेज आपल्याकडून घेऊ शकणारे, घेणारे आणि त्यांच्या छोट्या प्रश्नांची उत्तरं देणारे स्वयंसेवक आपण ठरवायचं. 6 तासात 8 तासात तो ग्रुप उघडला जाईल आणि त्याचं उत्तर मिळेल फिक्स. या सगळ्या स्वयंसेवकांची रेग्युलरली आपण अशा पद्धतीच्या झूम मीटिंग घ्याव्या, त्यांना कोच करावं. प्लस काही उत्तरं अशी असतील की जी आपल्याकडे पण नाही. म्हणून आपण सिलेक्टेड एक्झिक्युटिव्ह लोकांनी ऑन्को सर्जन, ऑन्को फिजिशियन, ऑन्को सायकियाट्रॉलॉजिस्ट, ऑन्को रेडिओलॉजिस्ट, ऑन्को थेरापिस्ट, ऑन्को डायटिशियन, अशा सगळ्या ऑन्को एंडोक्रिनॉलॉजिस्ट, अशा सगळ्या ऑन्कोलॉजी मधल्या तज्ञ लोकांचा एक ग्रुप करावा रेग्युलरली. किंवा इमर्जन्सीमध्ये त्या ग्रुपवर तुम्ही किंवा मी स्वतः प्रश्न टाकून उत्तर मिळवावं आणि ते ग्रुप त्या ग्रुपमध्ये कॉपी पेस्ट करावं. बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील, बरेच लोक आश्वस्त होतील आणि मग हळूहळू या कॅन्सर नावाच्या बागुल बुवाला लोक भिणं बंद करणार नाहीत, पण कमी निदान करतील आणि धाक किंवा भीती कमी झाली, फाईट करण्याची प्रवृत्ती वाढवणं आपल्याला अधिक सोपं जाईल. अगदी बरोबर असं मला वाटतं. हे जेव्हा कॅन्सर किंवा सायको ऑन्कोलॉजी या विषयामध्ये मी जेव्हा शिरलो, जेव्हा मला वाचायला लागलो, त्याच्यात एक छान पुस्तक आहे. त्याचे पहिलंच वाक्य असं होतं की कॅन्सर इज नॉट अ सेंटेन्स, इट्स अ वर्ड. म्हणजे कॅन्सर म्हटल्यानंतर सेंटेन्स म्हणजे फाशीची शिक्षा
इज नॉट अ लाईफ सेंटेन्स. मी अशी समजली जातं की कॅन्सर झाला की झालं, आता आयुष्य संपलं. सो इट इज नॉट अ सेंटेन्स, इट इज जस्ट अ वर्ड. तर हे आपण, मी तुम्ही जे आत्ता सांगितलं की त्या कृतीमधनं आपण ते लोकांना दाखवायचं आहे की कॅन्सर हा शब्द आहे, ठीक आहे, एक आजार आहे, त्याच्यापेक्षाही जास्त त्याच्या गंभीर सुद्धा बरेच आजार असतात, पण कॅन्सरबद्दल जी एक मानसिक त्याचा जो शॉक आहे तो फार जास्त आहे. त्यास म्हणजे आत्तापर्यंत फक्त पेशंटच, पण तुम्ही जे सांगितलं आणि जे आपल्या देशात जास्त महत्त्वाचं आहे, कारण जेवढा आपल्या इथे फॅमिलीचा रोल असतो पेशंटच्या याच्यात, तेवढा बाकीच्या इथे पाश्चिमात्य देशात तेवढं फॅमिली एवढं हे नसतं, असतं, पण जेवढा आपल्या संस्कृतीत आहे, आपल्या सामाजिक परिस्थितीत आहेत, त्याच्यामुळे हा जो तुम्ही मुद्दा सांगितला तो आपल्या देशासाठी, आपल्या समाजासाठी जास्त ग्राह्य आहे. आणि ते फार चांगला, मी तुमचे जसं असतं ना की स्वतःच्या अनुभवातनं नुसतं स्वतःच नाही करायचं, लोकांचाही विचार केला की फार चांगली धारणा आणि प्लॅनिंग आहे तुमचं. आणि नक्कीच म्हणजे याचा लोकांना फायदा होईल. पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे एक 4 महिने थांबून हळूहळू याप्रमाणे आपण मार्ग हे करायला लागूया याच्याबाबत. आपण प्लॅन करू, त्यासाठी प्रॉपर ज्यांची खरंच इच्छा आहे असे हळूहळू लोक गोळा करू. हळूहळू आपण खरोखर ज्यांना करायची आहे मदत, बरोबर अशा लोकांना कोच करू. बरोबर. आपल्या पद्धतीनं उनको ढाल लेंगे इस कैंसर को फाइट करने के लिए, करेक्ट. बिकॉज आय थिंक आय नो हाऊ टू फाइट द कॅन्सर अँड विन ओव्हर इट, असं मला वाटतं. मी 2 वाक्य अजून बोलेल. अजून एक पहिलं की या सगळ्या माझ्या ऍक्टिव्हिटीचा उद्देशच मुळात कॅन्सर म्हणजे कॅन्सल किंवा कॅन्सर म्हणजे नो आन्सर याला पुसून टाकण्यासाठीच आहे. मी कितपत सक्सेस होईल दॅट गॉड नोज, बिकॉज आय बिलीव्ह इन गॉड ऑल्सो. बरोबर. एक मी अख्ख्या जगाला सांगेल की काय होईल कॅन्सर झालं तर. उदाहरणार्थ माझ्या मुलाला जेव्हा झाला तेव्हा मी काय विचार केला की जास्त जीव जाईल, त्याला बसवून सांगितलं मी, बरं का, जीव जाईल, बरोबर आहे. एक गोष्ट लक्षात ठेव म्हटलं, सोना म्हणते मी त्याचं नाव अनिमिषा आहे. जो डरता है वो भी मरता है, फिर साला मरने से क्यों डरता है, इतका प्रश्न कॅन्सर वाल्याने स्वतःला विचारला तरी तो उठून उभा राहिला. एका आईनी मुलाला एवढं सांगणं म्हणजे खरंच इट्स व्हेरी क्रेडिटेबल. तुम्ही ज्या युजली असं म्हणतात की आई फार भावनिक असं असतानाच तुम्ही ते कंट्रोल करून जे तुम्ही त्याला दिलं ते तोड नाही त्याला. म्हणजे खरोखरच तुमच्या मुलाचंही भाग्य आहे की त्याला अशी तुमच्यासारखी आई लाभली. या इतक्या घट्ट परिस्थितीत एवढं ज्याला म्हणतात रॅशनली, थंड डोक्याने विचार करणं, हे खरोखरच म्हणजे ते तुमचं व्यक्तिमत्व नक्कीच बाकीच्यांना तुम्ही जे जे तुम्ही वागलेला आहात त्याची इतरांना स्फूर्ती मिळेल. तर अजून जर तुम्ही काय वैयक्तिक हे तुम्ही सांगितलं ना आता मुलाचं फारच हृदयस्पर्शी आहे, तसं अजून जर काही सांगितलं ना तुमच्या मुलाच्या बाबतीत. हां. मुलाच्या बाबतीतला बेसिक क्वेश्चन जे मी मध्ये बोलली की 1.5 वर्ष त्याच्या लग्नाला झाले होते आणि करिअर, एकमेकांना ओळखणे, मजा मारणे, फॉरेनला जायचंय हनीमूनला, माझा त्याचा इंटरनॅशनल ट्रेड होता 5 देशांमध्ये बँकेत. तर त्याला बाळाचा विचारच नाही केला त्यांनी बाळाचा, टिल इट वॉज डायग्नोज. आणि डायग्नोसिस झाल्यानंतर मी आणि माझी ही सुनबाई, मी दोघंही डॉक्टर असल्यामुळे विचार केला की काय करायचं. सुनबाई म्हणजे माझ्या बहिणीची सून, ती गायनेकॉलॉजिस्ट, की काय करायचं. आता जे मी तुम्हाला म्हटलं की लैंगिक सगळं त्यांना सल्ला द्यावा, खूप प्रश्न असतात. शरीर संबंध ठेवायचा की नाही, तिला काही होईल का, आता आम्हाला मूल कसं होईल. आयसोटोप थेरपी नंतर त्याला आयदर स्पर्म्स संपून जातील किंवा स्पर्म ॲबनॉर्मल येतील किंवा ऑलिगोस्पर्मिया असेल, मग मुलबाळ होईल की नाही. 26 ऑक्टोबर 2024 त्याची पहिली आयसोटोप थेरपी होती टाटाला, रेकॉर्ड आहे त्याचं. आणि 25 ऑक्टोबर 2024 आमच्या अकोल्यावरून टाटा मेमोरियल 600 किलोमीटर दूर आहे. मी अकोल्याला राहते महाराष्ट्रात. रस्त्यात 250 किलोमीटरवर लागलेल्या औरंगाबादला इंडिया IVF सेंटरला, इंदिरा IVF सेंटरला स्पर्म बँकेमध्ये सिमेन कलेक्ट करून ठेवली. बरोबर. नंतर आम्ही गेलो, ट्रीटमेंट सुरू केली. मग 3 आयसोटोप थेरपी झाल्यानंतर तो रिव्हर्ट व्हायला लागला, त्याचं लिजन वाढलं नाही, कमी व्हायला लागलं. डॉक्टरांना आशा की नाऊ ही विल बी ऑल राईट. माझ्या सुनबाईचं वय 33 वर्ष झालं. मग सगळ्यांचं म्हणणं पडलं आता स्पर्मची क्वालिटी जशी तसं ओव्हमची क्वालिटी पण 35 वर्षानंतर हे होते, तर काय करायचं, IVF करून टाकायचं म्हटलं. इकडे माझ्या पोराची कॅन्सरची ट्रीटमेंट चालू आहे साहेब, आणि तिकडे 24 मार्च 2025 त्या स्पर्म जे ठेवले होते आम्ही, त्या डिसेंबर ते मार्चच्या दरम्यान तिचे ओव्हम काढून टेस्ट ट्यूब बेबीज तयार केली. 8 बाळं माझ्या बाळाची, आणि त्यातली 2 बाळं माझ्या पोरीच्या पोटात सोडलेली आहेत, आणि आता 5 महिने झालेले आहेत. आणि उद्या 18 जुलैला माझ्या नवऱ्याच्या
वाढदिवसाच्या दिवशी आम्ही त्याची ॲनॉमली स्कॅन करतोय आणि आय एम कॉन्फिडंट की ती दोन्ही बाळं नक्की चांगली असतील. सक्सेसफुल IVF इन फर्स्ट अटेम्प्ट. म्हणजे त्या दोघांची सायकोलॉजी त्या कॅन्सरमध्ये, त्या IVF मध्ये, त्या फेल्युअरमध्ये, त्या आर्थिक झटक्यात तशी ठेवायला किती कसरत करावी लागते. अगदी. पण ही कसरत केली याची 2 का. एक, देवावर प्रचंड विश्वास आहे माझा, की त्यांनी माझ्यासाठी काहीतरी प्लॅन करून ठेवलाय आणि मला दुसरा उपाय नाहीये ना, ऍक्सेप्ट इट. हा माझ्या आत्म्याचा प्रवास आहे. तर या जन्मात आई आहे त्याची, खरं का नाही. एक. आणि दुसरं, माझ्याशिवाय त्याला कोणीच नाही. मग मीच गडबडून गेले तर त्यांनी काय करायचं. मीच गडबडून गेले तर कोणी कोणाला कसं सांभाळायचं. हे एकमेव कारण. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, पण आय मस्ट थँक टू द गॉड की इतकी अनकंडिशनल प्रेम करणारी बायको देवानी माझ्या मुलाला दिली. आणि म्हणूनच, कारण मी सोशल वर्क जे आहे माझं ते महिला क्षेत्रात सुद्धा करते. सासू आणि सून ही जी 2 नाती असतात आमच्या घरात, अत्यंत प्रॉपर उदाहरण की आम्ही मायलेकी आहोत. कारण त्या एकट्या कॅन्सर पेशंटला सांभाळताना एक तरुण, कॉन्फिडंट आणि तेवढंच लिसनिंग, विश्वासू आणि त्याच्यावर माझ्या इतकंच प्रेम करणारं व्यक्तिमत्व मला मिळालं, याचा मला खूप फायदा झाला. हे मी नक्की सांगेन. आणि तुमच्याही प्रत्येकाच्या घरात जर तुम्ही असंच तुमच्या आजूबाजूच्या, जर मुलगी असेल तर जावयाला, मुलगा असेल तर सुनबाईला, दादा असेल तर वहिनीला, ती साथ, ती हाक प्रॉपरली मनापासून दिली तर कदाचित तुम्हालाही अशी साथ मिळेल असं मला वाटतं. ती फक्त प्रॉपरली दिली पाहिजे. तो आमिर खान म्हणतो की नाही, सत्यमेव जयते कार्यक्रम करायचा तो, त्यांनी काय म्हटलं होतं, लोक सुनेंगे, क्यों नहीं सुनेंगे, दिल से दिल की बात होनी चाहिए बस. तो ये दिल से दिल की बात बने, या दिल से दिल की बात हुए तो वह पटे ही पटे. म्हणजे आतून माझ्या अनिमिषला किती वाटलं असेल की नाही नाही आता कॅन्सर म्हणजे कॅन्सर, पण मैंने दिल से उसके दिल को जो आवाज दी उसको वो सच लगे. हे महत्वाचं आहे. तर हा होता कॅन्सर आणि मानसशास्त्र किंवा कॅन्सरचे मानसशास्त्र या संदर्भातला हा पहिला व्हिडिओ. आता या पॉडकास्टमध्ये सांगितल्याप्रमाणे ह्या पॉडकास्टचा किंवा या चॅनलचा उद्देश फक्त एवढाच नाही की याच्यावर व्हिडिओ करायचे, पण याच्या पुढे जाऊन प्रत्यक्ष पेशंटना, त्यांच्या कुटुंबियांना काही मदत करावी असा विचार आहे. तर हा विचार आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला पटला, आवडला, तर या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, शेअर करा. त्याचबरोबर ह्या विषयावरचे आणि बाकीच्या अनेक चांगल्या विषयावरचे जर व्हिडिओज तुम्हाला बघायची इच्छा असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटेचं चित्र आहे त्याच्यावर क्लिक करा. धन्यवाद.